भाजपचे भोसरीचे जे आमदार आहेत ते अजित पवारांवरती खुलं आव्हान देत आहेत, त्यांना खुली टीका करतायत, एकरी शब्दात बोलतायत की म्हणतायत अजित पवारांच्यापेक्षा आमच्या गाववाल्यांचा कारभार हा चांगला आहे, सरस आहे. एक तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणजे माणूस जेव्हा पराभव दिसू लागतो तेव्हा अशा पद्धतीने हे घडते. पाण्याच्या संदर्भात आम्ही सांगितलं की आम्ही रोज पाणी देऊ. पूर्वी देत होतो ना, 2017 पूर्वी या शहरामध्ये लोकांना रोज पाणी येत होतं. दादा स्वतःहून पिंपरी चिंचवडचं काम असलं की दुसऱ्या मंत्र्यांकडे यायचे, ते कामाचा पाठपुरावा करायचे. तो फायदाच झालेला आहे. तुम्ही तुमच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 7-12 वाचवा असं एक टॅगलाईन चालू केलेली होती. ती काय नक्की टॅगलाईन होती 7-12 वाचवा? विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आपल्याला महापालिका नाही लढवायची. आपल्याबरोबर ज्यांनी मोठं केलं, मदत केली, त्या सगळ्यांसाठी आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं, म्हणून तो निर्णय मी त्याचवेळी घेतला. पण तसा हिंदुत्ववादी विचारसरणीचा हा मतदारसंघ झाला आहे का असं तुम्हाला वाटतं का? कुदळवाडी प्रकरणावर खास पिंपरी चिंचवड शहर आहे ना, हे अख्ख्या देशभरातनं लोक इथं राहायला आले. त्याच्यामुळं असं विशिष्ट समाज, विशिष्ट जात, विशिष्ट धर्म असं नाही. इथं हा एक मिनी इंडिया, मिनी भारत म्हणून याला पाहिलं जातं. आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी सत्ता येणार आणि इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होणार. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आज आहे भोसरीमध्ये. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एकूण इलेक्शनचं जे केंद्र जर काय असेल तर ते भोसरी हे गावठाण आहे. आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पिंपरी चिंचवड स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित शेठ गव्हाणे आज हे माझ्यासोबत आहेत. अजित शेठ, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. नमस्कार. कसं आहे वातावरण? अनेक जण असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसनं नंतरच्या टप्प्यामध्ये थोडी इलेक्शनमध्ये जान आणली, तर खरं आहे का ते? आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी सत्ता येणार आणि इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होणार, अशी परिस्थिती आहे. ज्या पद्धतीने ह्या निवडणुकीच्या सुरुवातीपासून अजितदादांनी ही निवडणूक पहिली प्रेस घेतली आणि या निवडणुकीत सूत्र स्वतःच्या हातात घेऊन संपूर्ण शहरभर एक वातावरण निर्माण केलेलं आहे. आणि एकूणच नागरिकांना पिंपरी चिंचवड शहरातल्या अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. कारण अजितदादांनी 2017 पूर्वी या शहरामध्ये जवळपास 25 वर्ष या शहराचं नेतृत्व केलं आणि या काळामध्ये पिंपरी चिंचवड शहराला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम दादांनी केलं. आणि आता 2017ला ज्यांच्या हातात सूत्र दिली गेली त्यांच्याकडनं अतिशय चुकीचा कारभार या ठिकाणी झाला, प्रचंड भ्रष्टाचार झाला. आणि त्याच्यामुळे लोकांना आज त्यांच्या अपेक्षा लोकांच्या पूर्ण झाल्या नाहीत. ज्या अपेक्षेने लोकांनी त्यांना विश्वासाने निवडून दिलं होतं ती काही पूर्ण झाली नाही. आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येणार. याच्यामध्ये असं म्हटलं जातं की भाजपनं उलट जास्त निधी दिलेला आहे, भाजपची केंद्र सत्ता आहे, राज्य सत्ता आहे आणि या ठिकाणी पण तुम्ही भाजपला सत्तेवर आणा म्हणजे ट्रिपल इंजिन पुन्हा आपल्याला चालू होऊ शकेल असा प्रचार होतो आहे. मग ट्रिपल इंजिन हे 2017 ते 2026 आता आलेलं आहे. त्या काळात पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला दिसलं नव्हतं का? नाही, आता तो त्यांनी समजा मुद्दा घेतला असेल, परंतु लोकांनी अनुभवलं आहे. लोकांना फरक कळतो. 2017 पूर्वीचं पिंपरी चिंचवड आणि आत्ताचं पिंपरी चिंचवड. दादांनी जे मुद्दे घेतलेत ज्याच्यामध्ये आमच्या महापालिकेचं बजेट एवढं, आमच्या महापालिकेत या वर्षीचं बजेट 9,600 कोटीचं बजेट आहे. आणि ह्या 9 वर्षामध्ये आस्थापना खर्च जाऊन साधारणपणे 41,000 कोटी महापालिकेचे खर्च झालेत वेगवेगळ्या कामांसाठी. पण आज शहरामध्ये तुम्ही कुठे गेला तर नागरिकांना हा प्रश्न पडतोय की नेमके आपले 40,000 कोटी गेले कुठं. आणि त्याच्यामुळं लोकांना त्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, लाईट, पाणी, रस्ता, ड्रेनेज, ह्याच नीट मिळाल्या नाहीत. खर्च करताना ह्यांनी चुकीच्या पद्धतीने खर्च केला, मोठ्या कामावरती खर्च केला, ती कामं दर्जेदार नाही केली. त्याच्यामुळे आज परिस्थिती अशी दिसते की एवढा मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून लोकांना पदरात काय पडले. अच्छा, त्यामुळं लोकांच्या मनामध्ये निराशा असं तुम्हाला वाटतं? नाही, खूप लोकांमध्ये प्रचंड संताप आहे अच्छा या सगळ्या गोष्टीबद्दल. पण याच्यामध्ये जे भाजपचे भोसरीचे जे आमदार आहेत ते अजित पवारांवरती खुलं आव्हान देत आहेत, त्यांना खुली टीका करतायत, एकरी शब्दात बोलतायत की म्हणतायत अजित पवारांच्यापेक्षा आमच्या गाववाल्यांचा कारभार हा चांगला आहे, सरस आहे.
2017ला लोकांनी ऐकलं त्यांची टॅगलाईन होती, ना भय न भ्रष्टाचार आणि आमच्या हातात शहराची सूत्र द्या. लोकांनी देऊन पाहिली ना, लोकांनी अनुभव घेतला. 9 वर्ष लोक भोगतायत, लोकांना त्रास होतोय त्या गोष्टीचा. आता पुन्हा तोच मुद्दा घेऊन ते पुढे येऊ शकत नाहीत. लोक ते मान्य करणार नाही. 2017 पूर्वी ते आम्ही सगळे दादांच्याच नेतृत्वाखाली राजकारणात मोठे झालो. दादांनीच आम्हाला पदं दिली, दादांमुळेच आम्ही समाजात चांगलं काम करू शकलो. आणि दादा ज्या पद्धतीने, दादांकडे एक विजन आहे. आणि दादा म्हणजे अजितदादा पुणे जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या बारामती लोकसभा मतदारसंघात हा पिंपरी चिंचवड शहर येतो. 91 साली दादांनी इथं खासदारकी पहिल्यांदा जिंकले. तेव्हापासून अजितदादा ह्या शहरामध्ये नेतृत्व करतात. त्यापूर्वी स्वर्गीय रामकृष्ण मोरे सर असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, अण्णासाहेब मगर असतील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी कारखानदारी आणली. ह्या सगळ्या मंडळींनी ह्या शहराला एक चांगल्या उंचीवर नेण्याचं काम केलं. आणि लोकांना फरक दिसतोय दादांच्या कामातला आणि त्यांच्या कामातला. अच्छा. जे महेश लांडगे जे अजित पवारांवरती एवढी एकेरी टीका करतात, आक्रमक झाले, त्याचं कारण तुम्हाला काय वाटतं? नाही, एक तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणजे माणूस जेव्हा पराभव दिसू लागतो तेव्हा अशा पद्धतीने हे घडतं आहे. मुळात ही आपली संस्कृती नाही ना. आपण मोठ्या माणसाचा आदर करतो, ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. संतांची भूमी आहे, शेजारी धील आळंदी आहे आणि वारकरी संप्रदायाचा खूप मोठा पगडा ह्या पिंपरी चिंचवडवर. त्याच्यामुळं कुणी पण कुठल्याही माणसाबद्दल, ज्येष्ठाबद्दल असं एकेरी उल्लेख केला नाही पाहिजे. आणि ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्याच्याबद्दल तर नेहमी माणसाने त्याच्या आदर ठेवला पाहिजे. त्यामुळं हे अशा पद्धतीने बोलून उलट नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल वाईट प्रतिक्रिया लोकांना पटलेलं नाही आहे. पण ते म्हणतात की अजित पवारांनीच उलट मला त्रास दिला, की मला स्टँडिंगचं कमिटी चेअरमन अशा वेळेस दिलं की ज्यावेळेस आचारसंहिता होती. 2019ला त्रास दिला, 2024ला तुम्हाला अजित पवारांनी तुतारीमध्ये पाठवलं आणि तुमचे सगळे कार्यकर्ते घड्याळाचे सगळे तुमचं काम करत होते. आणि मी मात्र घड्याळाच्या प्रचारासाठी, लोकसभेसाठी मी झटलेलो होतो. आणि उलट अजितदादांनी माझा विश्वासघात केलेला असं त्यांचा दावा आहे. ह्याच्यात काही तथ्य नाही आहे. मला स्वतःला विधानसभा निवडणूक लढवायची होती. माझ्याबरोबरच्या लोकांची इच्छा होती. लोकांनी ठरवलं की आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं. आता मागच्या वेळेसच मला संधी देत होते दादा, परंतु विलास शेठ लांडे पाटलांना उभं राहायचं असल्यामुळं मी त्यावेळेस ती संधी घेतली नाही. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 भाग झाल्यामुळं उलट कार्यकर्त्यांना अडचण निर्माण झाली तसं पाहायला गेलं तर. आणि त्यामुळे विधानसभेला सामोरं जायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं. अच्छा, तुम्हाला दादाने तिकडे पाठवले? दादांनी नाही, आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला होता. अच्छा. आणि ह्याचा अर्थ असा नाही की दादांबद्दल आमच्या मनात काही होतं. आम्हाला पवारसाहेब आणि अजितदादा दोघंही आमच्यासाठी तेवढेच आहेत. त्यांना पवारसाहेबांचं त्यांचं एकूण म्हणण्याचं की तुम्ही त्यांचा वापर करून घेता तुमच्या योग्य वेळी. तुम्ही म्हणजे दादा नाही, असं नाही आहे. शेवटी असं कोणी सांगितलं म्हणून कोणी काही करत नसतं ना. अच्छा. पण तुम्ही आल्यानंतर जो जाहीरनामा प्रसिद्ध केला अजितदादांनी, त्याची अंमलबजावणी होण्याची खात्री तुम्ही द्याल का? ज्या पद्धतीचे आश्वासन तुम्ही दिलेले आहे आतापर्यंत अजितदादांनी कुठलंही चुकीचं आश्वासन कधी दिलं नाही. त्यांचा तो स्वभाव नाही. आणि जे दिलेत त्यातलं जे मेट्रोचं आहे, PMPLचं म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मेट्रो प्रवास करायचा सगळं मेट्रो आणि तर ते अनेक देशामध्ये अशा पद्धतीने PMPL सारख्या तिकडे ज्या काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे ना. आणि त्याचं त्यांनी काय मोघम नाही केलं. त्यांनी अभ्यास करून त्याच्या आकडेवारीसहित दादांनी सांगितलं की कशा पद्धतीने आपल्याला ही फ्री ऑफ कॉस्ट देता येतील. आणि त्याच्यामुळं तो एक विषय झाला. दुसरं, पाण्याच्या संदर्भात आम्ही सांगितलं की आम्ही रोज पाणी देऊ. पूर्वी देत होतो ना, 2017 पूर्वी या शहरामध्ये लोकांना रोज पाणी येत होतं. यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं ते भामासकडे आंध्राचं पाणी मंजूर असताना, 267 MLD पाणी मंजूर असताना यांना आजपर्यंत ते आणता आलं नाही. म्हणून आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाण्यासाठी महिलांना एवढा त्रास होतो आहे. एक तर दिवसाआड येतं, ते पण वेळेवर येत नाही. त्याच्यामुळं भयंकर त्रास आहे लोकांना, नियोजन नाही येतं. त्यामुळे पाणी 24 तास
आता देऊ शकत नाही, कारण पूर्वी ते आमचा प्रयत्न तसा होता. पण रोज पाणी द्यायचं आम्ही वचन त्या याच्यात दिलेलं आणि ते 100% यशस्वी होणार. उलट दादांचा प्रयत्न असा आहे की आणखीन एखादा सोर्स म्हणजे भामासकडे आंध्रासारखं आणखीन त्या भागातली धरणातलं कुठलं तरी पाणी अजून आणावं लागेल. ओके. एक भाजपाकडनं मुद्दा असा उपस्थित केला जातो की स्थानिकांचं नेतृत्व पुढे आलं पाहिजे आणि त्या अजितदादांनी कधीच पुढे येऊ दिलं नाही आणि त्यामुळं आमचा अजितदादांना विरोध आहे. तर यात स्थानिक आणि बाहेरचं नेतृत्व असा काही फरक पडतो का? नाही, दादा पण पुणे जिल्ह्यातलेच आहे ना. दादा कुठले बाहेरचे आहेत? दादा पुणे जिल्ह्यातले. दादांचा अनुभव इथं लोकांनी घेतलेला आहे आणि शेवटी ते सुद्धा स्थानिकांचं नेतृत्व म्हणतात, परंतु त्यांनाही वरती विचारावंच लागतं ना त्यांच्या नेत्यांना. असं काय शेवटी कोणीतरी वरद असतं, वरती पाहिजेच ना. शेवटी काम करताना राज्य सरकारकडनं काही कामं करून घ्यायची असतील, केंद्र सरकारकडनं काही कामं, तर त्याला वरिष्ठ नेता पाहिजे. आणि सुदैवाने पिंपरी चिंचवडकरांच्या सुदैवाने अजितदादा इथले असल्यामुळं, पुणे जिल्ह्यातले असल्यामुळं त्यांचं विशेष प्रेम या पिंपरी चिंचवडवर आहे. म्हणजे मी तर म्हणेल बारामतीसारखंच प्रेम दादांनी या शहराला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे शहर आज ह्या उंचीवर गेलं. अनेक प्रसंग आम्ही पाहिलेत जेव्हा महापालिकेच्या संबंधित आम्ही कामासंदर्भात अनेक वेळा अजितदादांकडे मंत्रालयात जातो. दादा स्वतःहून पिंपरी चिंचवडचं काम असलं की दुसऱ्या मंत्र्यांकडे यायचे, ते कामाचा पाठपुरावा करायचे. म्हणजे तो फायदाच झालेला आहे. अच्छा, म्हणजे दादांचं नेतृत्व असणं ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. केवळ स्थानिकांच्या हातात असलं म्हणजे चांगलं होतं असं. शेवटी इथं आम्हाला फ्रीडमच आहे ना. काम करताना काय दादा रोज थोडी आमच्या कामामध्ये ढवळाढवळ करतात. आम्हाला जिथं गरज पडेल, जिथं अडचण येईल तिथंच दादांचं. आणि आता तर टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आणि कधी आम्हाला बारामतीला थोडी जावं लागतं. आम्हाला इथं दादांनाच फक्त एक फोन करायचा असतो आणि दादा आठवड्यातनं एक दिवस देतात आमच्यासाठी. एक वाक्य मी तुम्हाला सांगतो, ते आमच्याच मुलाखतीत महेश लांडगे बोललेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की अजितदादांच्या दाराबाहेर आम्हाला तासनतास उभं राहावं लागायचं पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांना. ती अशी वागणूक तुम्हाला मिळत होती कधी? अशी कधीच वागणूक मिळाली नाही. काय आहे, शेवटी त्यांच्याही पक्षाचे नेते आहेत. शेवटी पक्षाच्या नेत्यांकडे जाताना त्यांचा कामाचा व्याप मोठा असतो आणि त्या व्यापातनं मग महाराष्ट्राचा कारभार ही मंडळी बघतायत ना. CM असतील, दादा असेल किंवा शिंदे साहेब असतील किंवा इतरही नेते, इतर पक्षांचे नेते, या लोकांकडे व्याप जास्त आहे. आणि दादांनी पहिली प्रायोरिटी, म्हणजे आमचा अनुभव असा की पहिली प्रायोरिटी पिंपरी चिंचवडच्या लोकांना असते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी लोक असं म्हणतात की दादांचं पहिलं प्रेम पिंपरी चिंचवड आहे. ही फॅक्ट आहे. एकूण अजितदादांच्या या प्रचार सभांना आत्ता गेल्या काही दिवसांमधला प्रतिसाद कसा मिळतो आहे आणि त्यातनं तुम्हाला चित्र काय कळतं आहे? प्रतिसाद इतका चांगला आहे की आता कालसुद्धा आमच्या भागात 4 सभा झाल्या. लोक स्वतःहून त्या ठिकाणी सभेला येतात आणि सभा म्हणजे काल सभा संपली तरी लोक थांबून राहतात. आज ही परिस्थिती आहे, कारण लोकांनाच बदल पाहिजे आणि लोकांना दादांच्या शब्दावर विश्वास आहे. ओके. एक आम्ही पाहिलं की महेश लांडगे हे थोडा हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पण पुढे चालले आहेत. वेशभूषेपासून, बोलण्यापासून तर ते कुदळवाडीसारखं प्रकरण आणि सोबत भाजपचा अजेंडा. तर हा अजेंडा, या दोन्ही असं मिश्रण या यंदाच्या महापालिका निवडणुकीत चालेल का? एक तर ही स्थानिक पातळीची निवडणूक आहे. इथं महापालिकेची निवडणूक होत असताना लोक त्या उमेदवाराकडे पाहत असतात. म्हणजे तो जो नगरसेवक उभा राहिला, पदाला उभा आहे, त्याला प्रायोरिटी ती एक असते. दुसरी गोष्ट, इथं ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुलना होती. अजितदादांच्या नेतृत्वाखालचं 2017पर्यंत पिंपरी चिंचवड शहर आणि नंतरचं पिंपरी चिंचवड शहर. त्याच्यामुळे ह्या गोष्टी, मुळात ही पिंपरी चिंचवड शहर हे मिनी भारत. इथं सगळ्या जाती धर्माची लोक, वेगवेगळ्या राज्यातनं नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं लोक इथं नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने आले. त्याच्यामुळं ह्या लोकांना ह्या जातीवाद, धर्मवाद ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. ह्या लोकांना इथल्या रोजगार पाहिजे, त्यांना व्यवसाय पाहिजे, लोकांना पुढच्या पिढीला दिशा देण्याच्या दृष्टीने चांगले शिक्षण संस्था पाहिजे, त्यांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजे. आणि लोकांना हे माहिती आहे आणि लोकांनी फरक बघितला की अजितदादांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये आपल्या महिला सुरक्षित आहेत, कुठल्याही जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होत नाही. त्याच्यामुळं ती जी विचारधारा आहे, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर या सगळ्या विचारधारेवरती काम करणारे अजितदादा आहेत आणि या शहराला तसंच अपेक्षित आहे. तुम्ही तुमच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 7-12 वाचवा असं एक टॅगलाईन चालू केलेली होती. ती काय नक्की टॅगलाईन होती 7-12 वाचवा? नाही, त्याच्यामध्ये एकूणच या पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्ही पाहता की आमचा जो हा परिसर आहे, काही नवीन गावं नंतर आलेली ही अजूनही मोकळी आहेत ना, त्या ठिकाणी लोकांमधनं हा आवाज होता की आमच्यापेक्षा
यांच्या जमिनी आमच्या भागात जास्त आहे. अशा प्रकारची ती लोकांची प्रतिक्रिया होती त्याच्यामध्ये आणि त्याचं ते पुढं आला तो विषय त्याच्यातनं. अच्छा. आणि तो 7 कोटीचा काय 70 लाखाचा रस्ता 7 कोटी तो कुठे आहे रस्ता आणि कोणतं प्रकरण आहे मी नक्की? भोसरीत येताना हम्म, अगदी सुरुवातीलाच एक फूट ओव्हर ब्रिज आहे बघा बरं. शीतलबागच्या समोर. हम्म. तर तो ब्रिज आहे, त्याची किंमत 7 कोटी आहे असं दाखवलं. ॲक्च्युली असं तो दादांचं म्हणणं आहे. नाही ती कागदावर येते. बरं बरं म्हणजे दादा काय खोटं बोलत नाही, बरं, प्रूफ येतो. बरं. 70 लाखाची किंवा 7 कोटीला गेली. आणि आश्चर्याची बाब किंवा दुर्दैवाची बाब अशी की त्या पुलावर कधीच कोणी जात नाही. म्हणजे आम्ही भोसरीत होतो, एकही माणूस कधी आम्हाला तिथं पुलाचा वापर करताना दिसला नाही. इतका चुकीचा कारभार त्या ठिकाणी केला. मग मला असं नेहमी वाटतं की मग असा इतका जर कारभार होता तर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते विरोधी नेते हे निवडणुकीची वाट कशासाठी पाहत होते? हे सगळे मुद्दे नाही, मांडले. सगळे मुद्दे आम्ही मांडले, वेळोवेळी मांडले, सभागृहात मांडले, सभागृहाबाहेर आम्ही आंदोलन केली, मोर्चे केले, हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. परंतु सत्तेमुळं आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला विरोधकांचा. त्याच्यामुळे हे मुद्दे आत्ता ज्या प्रखरतेने मांडले जातात, अजितदादांनी जेव्हा ठरवलं की नाही आता आपल्याला या महापालिकेच्या निमित्ताने लोकांना जे काही फॅक्ट आहे ती सांगायची, ते दादा बोलत आहेत आणि त्याच्यावरती उत्तर येत नाही समोरनं. अच्छा. त्याच्यावरून समोर काही उत्तर समोरनं आलं? उत्तर येत नाही ना, जे वस्तुस्थिती दादा मांडतायत. अच्छा अच्छा. एक असंही बोललं होतं की तुम्ही का स्वतः निवडणुकीला उभे राहिले नाहीत? तर मी विधानसभा निवडणूक लढलो. हम्म. त्याच्यापूर्वी मी 4 वेळा या भागात नगरसेवक म्हणून मला लोकांनी निवडून दिलं आणि त्यावेळेस मी या भागामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. मागच्या 2017ला निवडणूक जिंकलो, परंतु सत्ता भाजपची असल्यामुळं पिंपरी चिंचवड शहरामध्ये अपेक्षित कामं झाली नाही. मग विधानसभेला सामोरं गेल्यानंतर मला पूर्ण भोसरी विधानसभेमध्ये सगळ्या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक नगरसेवकांनी किंवा आता जे उमेदवार यांनी खूप माझ्यासाठी मेहनत घेतली होती आणि त्यामुळं मी त्याचवेळी निर्णय घेतला होता की आपल्याला आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आपल्याला महापालिका नाही लढवायची. आपल्याबरोबर ज्यांनी मोठं केलं, मदत केली, त्या सगळ्यांसाठी आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं म्हणून तो निर्णय मी त्याचवेळी घेतला. आणि मला पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूणच काम करायचं होतं, सगळीकडं लक्ष द्यायचं होतं. मी अध्यक्ष पण होतो पिंपरी चिंचवड शहराचा, त्यामुळे माझं पूर्ण शहरभर लोकांचा जास्त संपर्क आला. त्यामुळे त्यांची अपेक्षा होती की या निवडणुकीच्या काळामध्ये मदतीला कोणीतरी असलं पाहिजे आणि त्या भूमिकेतनं मी तो निर्णय घेतला. आणि आज पण बघा तुम्हाला सांगतो की शेवटी कधीतरी दुसऱ्यांसाठी जागा रिकामी केली पाहिजे ना. म्हणजे आज ज्यांना मी उमेदवारी आम्ही देतोय हे बरेच दिवस वेटिंगला आहेत ना. प्रत्येक गोष्ट मलाच पाहिजे किंवा माझ्याच कुटुंबातलं पाहिजे, मला तसंही लोकांकडनं सांगणं होतं की तुम्ही घरातलं कोणाला तरी उभं करा. पण आम्ही ती भूमिका नाही घेतली मी की आपल्याला ते करायचं नाही, घराणेशाही करायची नाही, इतर कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपल्याला संधी द्यायची आणि त्यातनं ती संधी आम्ही दिलेली आहे. या भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला कसं यश मिळेल आणि किती जागा मिळतील तुमचा अंदाज काय आहे? भोसरी विधानसभेमध्ये मागच्या वेळेस 48 नगरसेवक होते, आत्ताही 48 आहे. त्यापैकी मागच्या वेळेस आमच्या 14 जागा निवडून आल्या त्या भोसरी विधानसभा. तर यावेळेस आमचं दुप्पट जागा निवडून येतील अशी आमची खात्री आहे. 28 जागा जवळपास होतील. आणि तुम्ही जो दावा करतात की बहुमत मिळेल, मग उरलेली जागा तुमच्या पिंपरी आणि चिंचवडमध्ये पुरेशा प्रमाणात मिळतील का? पिंपरीमध्ये पण आमचं खूप चांगल्या पद्धतीने सीट निवडून आलं आणि चिंचवडमध्ये पण चांगल्या पद्धतीने आमची सीट निवडून, त्यामुळे एकूणच आमची पिंपरी चिंचवड शहरात सत्ता येईल. असं काही तुमच्या नेत्यांच्या वर्तनातनं किंवा असं काही कुजबुजीनं जाणवतं का की भाजपनं ही जी निवडणूक आहे म्हणे अजितदादांना बाय दिलेली आहे, तर तसं काही तथ्य तुम्हाला जाणवतं का? माहीत नाही तसं काय, परंतु ज्या पद्धतीने दादा या ठिकाणी प्रचार करतायत त्या तुलनेनं समोरनं होत नाही. त्याच्यामुळं 100% आमची सत्ता येईल पिंपरी चिंचवडमध्ये. सत्ता आल्यानंतर असं काही तुमचं गणित असतं का गावकी भावकीचं किंवा मतदारसंघाचं, कोणत्या मतदारसंघातला महापौर करायचा किंवा काय, त्या आधी ठरते की नंतर तुम्ही चर्चा करून ठरवता? नाही, ते नंतर ठरतं. अजितदादा किंवा वरिष्ठ नेते मंडळी किंवा स्थानिक पातळीसुद्धा आम्हाला विचारून शक्यतो कसं सगळ्यांना न्याय कसा देता येईल, वेगवेगळ्या समाजातल्या घटकांना, काही तरुण, काही सिनियर, असं महिलांना, असं सगळं तो सारासार विचार करून अजितदादांची ती पद्धत आहे की सगळ्यांना न्याय द्यायचं, अशी त्यांची भूमिका असते. अशा तुम्ही तुतारीमध्ये पण होता आणि घड्याळाचे पण तुम्ही राष्ट्रवादी म्हणून काम पाहिलेलं होतं, तर या दोन्ही पक्षांमधल्या कार्यकर्त्यांचा आता एकत्रित मूड आहे का? आहे ना, एकत्रित. उलट सुदैवाने मला ती संधी मिळाली. त्या सगळ्या प्रक्रियेत मी होतो. अजितदादांकडनं तशा सूचना होत्या आणि पवारसाहेबांच्या पण लोकांकडनं तशा हे होतं आणि दोन्हीकडनं सकारात्मक प्रतिसाद होता. त्यामुळे आमची
या ठिकाणी युती सहजपणे झाली. अच्छा. कुठेही त्यात हेवे दावे त्यात काय, हेवे त्यात दावे असं काही काहीच रुसवाफुगवी अशी काहीच झाली? नाही, काहीच नाही. एकदम खेळी, कारण शेवटी एकाच घरातली दोन्ही लोक आहेत ना, दोन्ही पण एकाच ठिकाणी असल्यामुळे त्यामुळे त्या कार्यकर्त्यांमध्ये पण चांगलं असं. कार्यकर्त्यांमध्ये पण सगळे खुश आहेत, आनंद सगळ्यांना झालेला आहे त्या गोष्टीचा. ओके. पुढे पण हे वातावरण किंवा ही अशी युती कायम राहावी अशी तुमची इच्छा आहे आणि तुमच्या कार्यकर्त्यांची पण इच्छा आहे का? उलट एकत्र यावं अशी इच्छा आहे सगळ्यांची. हे घड्याळ आणि तुतारी याचं एक एक जे आता नुसतं जे मनोमिलन झालं ते एकत्रीकरण व्हावं अशी अशी इच्छा आहे सगळ्यांची. अशी सर्वांची इच्छा आहे. पण त्याबाबत तुम्ही दादांशी कधी बोलाल का? तुमच्या भावना कधी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत का? अनेक वेळा दादांना पण आणि साहेबांना पण आम्ही बोललेलो आहे. काय मग त्यांचं म्हणणं काय असायचं? नाही, ते शेवटी दोघं पण कसं आहे, अजितदादांची लिडरशिप जी डेव्हलप झाली ती पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. दादांना ते त्यांच्या बोलण्यातनं जाणवतं, पवारसाहेबांचं नाव घेतलं की ते अतिशय इमोशनल असतात. अच्छा. त्यामुळे लवकर त्याबाबत देखील गुड न्यूज मिळू शकते. मिळू शकते त्याची. पण असं अनेकदा वाटलं की भोसरीबद्दल तुम्हाला असं काय वाटतं की भोसरीमधलं जे तुमचं राहिलेलं काम होतं ते कोणतं प्राधान्यानं पूर्ण पुढच्या काळामध्ये तुम्ही कराल आणि त्यासाठी लक्ष द्याल? नाही, एकतर पिंपरी चिंचवड शहरात एकूणच भोसरी सकट ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात भेडसावते. तर आत्ता जे रस्ते आहेत ह्यांनी काय केलं, अजितदादांनी आमच्या नेतृत्वाखाली, दादांच्या नेतृत्वाखाली, आमच्या याच्याखाली रस्ते मोठे केले गेले. मोठे करताना पण दादांनी लोकांना विस्थापित न होऊ देता ते केले. आता ते रस्ते आणि अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली छोटे करून टाकले, त्यामुळे ट्रॅफिक फार मोठ्या प्रमाणात आहे. उलट काही ठिकाणी पॅरल रस्ते आहेत, काही संरक्षण खात्याच्या हद्दीतनं आपल्याला रस्ते करावे लागतील, जेणेकरून लोकांना इझिली ट्रॅफिक मूव्ह होईल इथली, कारण आता इथं खूप ट्रॅफिक जाम होतो आहे. नाशिक फाटा ते खेडचा जो रस्त्याचा विषय आहे तो पण बरेच दिवस प्रलंबित आहे, तो विषय मार्गी लागणं गरजेचं आहे. मेट्रोचं नेटवर्क, इकडेही मेट्रो आली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, ट्रॅफिकची समस्या, पाण्याची समस्या, ह्या दोन मूलभूत गोष्टी आहेत. आणि ड्रेनेज सिस्टीम जी आहे आमच्या पिंपरी चिंचवड शहरातली पूर्ण कोलॅप्स झाली. ड्रेनेजची कामं दर्जाहीन कामं झाली. रोज लाईन चोकअप असतात. नवी सगळी यंत्रणा त्या ठिकाणी, नवीन नेटवर्क टाकावं लागणार आहे. रिसायकलिंगचं जे आहे STPच्या माध्यमातून जे काही पाण्याचं, दादांनी STPचा पण मुद्दा उपस्थित केला होता. काय STPचं ते प्रकरण, जे सिव्हिल स्टेटमेंट प्लॅनमध्ये प्रत्यक्ष कोणाची भागीदारी आहे, कोण आहे, काय काय आहे नक्की प्रकरण? ते झाले काय की 2017 नंतर STP प्लांट जे पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाले ते एका विशिष्ट कंपनीकडनंच झालेले आहेत. त्यामुळं म्हणजे पूर्वी अनेक कंपन्या त्याच्यामध्ये होत्या ज्या ह्या STPची ड्रेनेजची कामं करायची. आता ती एकच कंपनी आहे जे सगळं शहरभर काम करते. आणि STP प्लांट झालेत पण ते पूर्णत्वाला नाही गेले. त्याचा जो काही एंड रिझल्ट मिळाला पाहिजे तो मिळत नाही. आजही ड्रेनेजचं पाणी नाल्यातच जातं आहे. मग ते STP प्लांट करण्यामागचं कारण काय की ते ड्रेनेज STPला गेलं पाहिजे, ते पाणी स्वच्छ होऊन पुन्हा रियूज झाला पाहिजे पाण्याचं. ते होतच नाही ना. फक्त खर्च तर झाला आहे पण नागरिकांना त्याच्यातनं बेनिफिट झाला नाही. आमचं तेच म्हणणं आहे, पैसे खर्च आलेत पण आउटपुट मिळालेलं नाही. ओके. या मतदारसंघातल्या आमदारांनी वेशभूषा, केशभूषा सगळी बदललेली आहे आणि त्यांनी एक नवीन हिंदुत्ववादी अजेंडा पुढे नेलेला आहे. तर या हिंदुत्ववादी अजेंडा त्यांनी एवढं पुढे नेण्याचं कारण लोकल पातळीवर तुम्हाला काय वाटतं, काय जाणवतं नक्की? काय त्यांचं वैयक्तिक काय असेल त्याच्यामागचं, किंवा त्यांना पण कोणीतरी तसं सांगितलं असेल अशा पद्धतीने बरं करा, असं असू शकतं ते. तुम्हाला नाही वाटलं का जरा केशभूषा वगैरे काय बदलावी म्हणून? आपलं असंच चांगलं आहे. पण अनेकदा असं बोललं जातं की पिंपरी चिंचवड, तुम्ही आधी तसं बोलले की म्हणजे अगदी यशवंतराव चव्हाण असतील, अण्णासाहेब मगर यांनी सगळं इथं एक वेगळ्या प्रकारची धाटणी ते केलेली. पण तसा हिंदुत्ववादी विचारसरणीचा हा मतदारसंघ झाला आहे का असं तुम्हाला वाटतं का, कुदळवाडी प्रकरणावरनं खास? नाही, हे काय हिंदुत्ववादी वगैरे, आता हे कसं आहे, हा जो पिंपरी चिंचवड शहर आहे ना, हे अख्ख्या देशभरातनं लोक इथं राहायला आलेत. त्याच्यामुळं असं विशिष्ट समाज, विशिष्ट जात, विशिष्ट धर्म असं नाही. इथं हा एक मिनी इंडिया, मिनी भारत म्हणून याला पाहिलं जातं. आणि तशी फॅक्ट इथं नाही दिसत. लव जिहाद इथं फार वाढलेला आहे, मुस्लिमांचं इथं फार अतिक्रमण होत आहे, मुस्लिम इथं त्रास देत आहेत. नाही ना, आता तुम्हाला म्हणतो, तर मी ज्या प्रभागातनं निवडून येतो, 4 वेळा निवडून आलो मी इथं आमच्याकडं नूर मोहल्ला म्हणून एरिया आहे.
आमचे इतके घरोब्याचे संबंध आहेत सगळ्यांशी, त्यांचं आमच्याकडं जाणं येणं, आमचं त्यांच्याकडे जाणं, त्यांच्या सणामध्ये आम्ही सहभागी होतो, ते आपल्या सणामध्ये सहभागी होतात. आणि पूर्वी पण आपल्या सगळ्या गावांमध्ये तुम्हाला माहिती आहे की ते लोक आपले सण साजरा करते, आपण त्यांचे सण साजरा, इतकं खेळीमेळीचं वातावरण होतं. आणि मुळात कसं आहे, आपला देश आज एवढी मोठी लोकसंख्या देशाची आहे आणि कुठल्याही समाजाला बाजूला ठेवून आपल्या देशाची प्रगती होऊ शकत नाही. उलट सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन आपल्याला पुढं जावं लागलं. मूळ विषय काय आहे की जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्यावेळेस सांगितलं की शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. त्यामुळे प्रत्येक समाजातला प्रत्येक मुलगा मुलगी यांना चांगले शिक्षण दिलं गेलं पाहिजे, त्यांच्यावरती चांगले संस्कार केले पाहिजे. आणि मी भारतीय आहे हे माणसाच्या मनामध्ये असलं पाहिजे. कारण कुठेही तुम्ही बाहेरच्या कुठल्याही देशात जा, ते सांगणार नाहीत की मी अमुक जातीचा अमुक धर्माचा, ते मी या अमुक देशाचा नागरिक आहे असं ते सांगतात. तसंच आपल्याकडे झालं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीमध्ये मुस्लिम उमेदवारांना तुम्ही स्थान दिलेलं आहे का? आमच्याकडं आझमभाई पानसरेंच्या मुलाला उमेदवारी निश्चित झाली होती निहालला, परंतु त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती, काही एक उमेदवार त्यांना जसा अपेक्षित होता तो मिळाला नाहीमुळं ऐनवेळी त्यांनी ती उमेदवारी घेतली नाही. आणि बाकी ठिकाणी सुद्धा 2-3 ठिकाणी उमेदवारी मागितली होती, परंतु त्यांनी पण ते एक्सेप्ट केलं की नाही, हा उमेदवार माझ्यापेक्षा चांगला आहे. परंतु त्या समाजाला आम्ही न्याय देण्याचाच प्रयत्न केलेला आहे इथून मागच्या काळात आणि पुढेही करणार आहोत. आझमभाई पानसरे तुमच्यासोबत आहेत का आत्ता? आझमभाई पानसरे आमच्याबरोबर आहेत, त्याच्यामुळं त्यांचं पूर्ण या सगळ्या निवडणुकीमध्ये त्यांचं मदत आहे, ते लक्ष घालत आहेत आणि काम करत आहेत. तुमचा विश्वास आहे की 16 तारखेचा गुलाल हा राष्ट्रवादीचा असेल? हो, 16 तारखेला राष्ट्रवादीचाच गुलाल असणार. हे होते अजित शेठ गव्हाणे. अजित शेठ, तुम्हाला 16 तारखे निकालासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.